आम्ही आता चाललोय वेरूळच्या लेण्या बघायला. सकाळचे आता ऑलमोस्ट 11:30 वाजतायत. तर रात्री काम करत होतो, खूप उशीर झाला मला झोपायला, सो खूप उशीर झालाय ऑलरेडीच. अँड थोडंसं असं नाही का गरमी आहे आज, खूप असं क्लायमेट असं थोडंसं गरम आहे अँड ऊन वगैरे आहे. सो वेरूळ के लिए किधर है रास्ता? क्या आज बंद है? हाँ, मंगळवारी बंद असते ते. म्हणजे लेण्याला जायला इथूनच आहे ना रस्ता? बंद आहे का आज? हर मंगळवारी बंद असते ते. सिरियसली बंद आहे इकडे? बापरे, इथून एंट्री होती वेरूळ केव्हजला, तिथे आपण आता बघितलं. बट आम्हाला असं कळालं की आज मंगळवार आहे आणि मंगळवारी ते बंद असतं. व्हेरी सरप्राइझिंग, व्हेरी मच सरप्राइझिंग. काय करायचं आता. अजून एक आहे इथे मारुती टेम्पल म्हणून, एक भद्रा मारुती टेम्पल म्हणून एक मंदिर आहे, तर तिकडे चाललोय. बट बघूयात काय विषय असेल पुढे. लेट्स सी. आणि आज जसं एलोरा केव्ज आज बंद असतो, मंगळवारी बंद आहेत सगळे. सो ही गोष्ट आम्हाला माहिती नव्हती. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही विचार करत असाल तर हे सगळं प्लॅन करून या की मंगळवारी केव्ज बंद असतात. सो आता आम्ही भद्रा मारुती टेम्पलला चाललोय आणि इकडे जवळपास एक हिल स्टेशन आहे, तर आम्ही प्लॅन करतोय की तिकडे जायचं. सो लेट्स सी. त्या मंदिरासाठी इकडेच पार्किंग आहे आणि पुढे चालत जायचंय. सो आम्ही इथेच गाडी पार्क करतोय. गर्दी असते इकडे पण. इथे अशी मंदिराची एंट्री आहे. सो बघूयात जाऊ. अँड हे मंदिर असं एक रेअर पोस्चर मध्ये असलेला हनुमान आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं फेमस आहे. लाईक स्लीपिंग पोस्चर मध्ये हनुमान आहे इकडे. सो बघूयात. मंदिर असं आहे समोर. अशी ही मंदिराची एंट्री आहे इकडे. ड्रेस कोड वगैरे इकडे आहेत तसे. मारुती मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलोय आणि आता जे इकडे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जे छोटंसं हिल स्टेशन आहे त्याचं नाव आहे म्हैसमळ म्हणून. तर आम्ही आता तिकडे चाललोय. दो इट इज नॉट अ गुड क्लायमेट टू गो देअर, बट ठीक आहे, आम्ही बघायला म्हणून जाऊ तिकडे. सो या छान सुंदर असं सिनिक राईड म्हणजे रूट आहे असं आम्ही ऐकलं. सो म्हटलं जाऊन येऊया तिकडे. एनिवेज आज एलोरा केव्स बंद आहेत, सो आम्हाला उद्याच जावं लागेल तिकडे. सो बघूयात. मस्त रूट असणार आहे, आय होप सो. सो येस, जाऊन बघून येऊयात कसं आहे ते. ऑलरेडी तिकडे असं हे रूट बघू शकता, फुल्ली असं फॉरेस्ट एरिया आहे हे आजूबाजूचं बघू शकता. अँड या वाव. घाट चढून थोडंसं वरती आलोय आम्ही त्या म्हैसमळच्या रोडला आणि असे व्ह्यूज दिसत आहेत समोर. खूप सुंदर दिसतंय. वाव. सो अजून पुढे अजून थोडंसं घाट आहे अँड इकडे समोर छोटासा लेक वगैरे आहे. किती सुंदर दिसतंय सगळं, खूप सही आहे. ऑलमोस्ट पोहोचतोय आम्ही म्हैसमळला आणि असं हे लेक वगैरे आहे, सुंदर दिसतंय. ऍक्च्युली ही जी जागा आहे ही एकदम मान्सूनसाठी एकदम बेस्ट आहे.
सो पावसाळ्यात आला की अजून सुंदर दिसेल. बट या आता असे व्ह्यूज आहेत. इथे कसा लेक लागलाय आम्हाला गावाच्या म्हणजे गावात एंटर करण्याच्या आधीच अलीकडेच. पाण्याच्या इथे चाललोय आम्ही थोडस. छान वाटतं इकडे. नाईस. वाव मस्त वाटतं ना. चला निघतोय. काहीतरी खायचंय अजून. काही खाल्लं नाही आम्ही सकाळपासून. सो बघूयात तिकडे वरती काही असेल तर. तिकडे तो हिल स्टेशन आहे आणि हे जे मंदिर दिसतंय हे फेमस मंदिर आहे इथल्या गावातलं. सो वरती वगैरे काही आहे का बघूयात. लेट्स गो. इथे गावात आल्यावर एक खूप फेमस असं देवीचं मंदिर आहे, गिरिजा देवी मंदिर म्हणून. तर हे मंदिर असं आहे बघू शकता. अँड आम्हाला आता वरती जायचं आहे हिल स्टेशन वरती. सो इकडून रस्ता आहे त्याचा. सो गाडी जाईल तिथपर्यंत म्हणतायत. बघूयात. सो इथून असं 1 किलोमीटर आहे अजून. सो आम्ही डायरेक्ट वरतीच जातोय. लेट्स सी. रस्ता खूप जास्ती खराब आहे इकडे. लिटरली असा रस्ताच नाहीये. तुम्ही बघू शकता खूप खड्डे आहेत आणि सगळं खडक आहे. अजिबातच असं खूप एकदम स्लो जायला लागत आहे. खूप खराब आहे रस्ता. वरतीपर्यंत पोहोचलोय आम्ही आणि इथे एक कमान आहे असं. बघूयात आतमध्ये काय. शासकीय विश्रामगृह आहे इथे. हिल स्टेशनला हाच रोड आहे का? इथे पुढे लिहिलंय व्ह्यू पॉइंट आहे पुढे लेफ्टला आणि शासकीय विश्रामगृह आहे. नाईस. इकडे एंट्री केलंय आम्ही. सो हा सगळा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा. सो बघूयात. पुढे टॉवर आहे, वॉच टॉवर दिसते आय गेस. पुढे खूप उंच आहे. वरती नाही जायला पाहिजे. ठीक आहे बघूयात. अजून पुढे मस्त दिसतंय. पावसाळ्यात वगैरे खूप भारी दिसत असणार हे. पोचलोय मी. ऍक्च्युली इकडे आतमध्ये ना सगळीकडे असे व्ह्यू पॉइंट वगैरे आहेत. सो जिथे थांबायचं आहे तिथे आपण थांबू शकतो. मॅप बंद कर. कंटिन्यू फॉर 2 किलोमीटर्स म्हणते ती मॅप मध्ये आणि इथे समोर डायरेक्ट खड्डाच आहे. व्हॅलीच आहे डायरेक्ट. अजून कुठे जाऊ म्हणते बाई 2 किलोमीटर्स. अरे वा छान आहे इकडे. डायरेक्ट व्ह्यू पॉइंट आहे खाली. मस्त. इकडे बघ ना कसलं भारी दिसतोय. ते जे लेक आहे बघ ते येताना दिसलेला तो मला. मस्त दिसतंय. पण येस हेच पावसाळ्यात बघण्यासारखं आहे इकडे. सुंदर आहे खूप. नाईस. छान दिसतंय. निवांत आहे पण इकडे आणि गर्दी पण नाहीये.
निघालोय आम्ही आता इथून. थोडा वेळ तो व्ह्यू पॉइंट बघत बसलो. ऍक्च्युली पावसाळ्यात आहे ना खूप जास्ती सुंदर असणार आहे, कारण फॉरेस्ट आहे आणि खाली व्ह्यू पण खूप सुंदर आहे. सो पावसाळ्यात खूप मस्त असणार आहे. सो आम्ही चुकीच्या वेळी आलो इकडे. अँड ऍक्च्युली ही जागा आम्हाला माहिती पण नव्हती. मी जस्ट ऐकले होते की एक हिल स्टेशन आहे कुठेतरी म्हैसमाळ नावाचं, बट इकडे आल्यावर असं लक्षात आलं की इथेच आहे. सो त्यात एलोरा केव्ह जे आहे ते बंद होतं, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो. म्हटलं काय ते बघूयात. बट पावसाळ्यात खूप सुंदर असणार आहे इकडे. सो या आम्ही आता निघालो इथून. खाली जातो आता. खाली ऑलरेडी रस्ता खूप खराब आहे, खाली जायलाच खूप वेळ लागेल. सो बघूयात, काहीतरी खायचं पण आहे आम्हाला. आता दुपारचे 1:30 वाजतायत आणि जेवणच करायचंय डायरेक्ट. सो बघूयात, खाली जाऊयात आणि मग जेवणाचं वगैरे बघूयात काय ते. आम्ही आता इकडे एका रेस्टॉरंट मध्ये जेवण करायला आलोय. सो भूक तर लागली आहे भरपूर. आणि ही थाळी आहे आणि आम्ही मागवल्यावर असं लक्षात आलं की ते मैद्याची रोटी आहे. सो या थाळीचं नाव आहे महाराष्ट्रीयन थाळी, बट याच्यात महाराष्ट्रीयन असं काहीच नाही आहे. सगळं मैद्याचं चपाती वगैरे आहे. ठीक आहे, बघूयात, लेट्स सी. इथे ना आम्ही जेवायला बसलोय, पण एक शाळेची ट्रिप आली आहे आणि इतका गोंधळ चालू आहे पोरांचा सगळा. रेस्टॉरंट खूप मोठी रेस्टॉरंट आहे आणि फुल भरून गेली आहे. लिटरली जाम झाली आहे, फुल पॅक. सगळ्या पोरं असं शाळा नाही का शाळेसारखं असं दंगा करायला लागले तिथे जेवायला आलोय. नुसती ही चेअर घे ती चेअर घे असं चालू आहे त्यांचं. निघालोय वापस आता रूमवर जा डायरेक्ट. सो क्लायमेट थोडंसं आभाळ आभाळ झालेलं आहे अँड छान आहे इकडे. तसं घाट एरिया लागतो पूर्ण म्हैसमाळला जाताना. अँड आम्ही आता परत वेरूळला चाललोय, जिथे आमचं होमस्टे आहे. चला पोचलोय आम्ही होमस्टेच्या इथे. जाऊया आता मस्त आराम करूया. इथे अजून एक रूम आहे यांच्याकडे, ज्या होमस्टेमध्ये रिसॉर्टमध्ये आम्ही राहतोय. तर अशी ही रूम सिस्टम आहे, खूप छान आणि क्लीन आहे, एकदम सुंदर. अँड अजून एक स्पेशालिटी इथली दाखवायची मला, की इथल्या खिडकीतून डायरेक्टली एलोरा केव्स दिसत आहेत. तिथे वरती बघू शकतो आपण. हे जे डोंगरात दिसत आहेत ते सगळे वेरूळच्या लेण्या आहेत तिकडे. सो इतके जवळ आहेत या होमस्टेपासून लेण्या इकडच्या. सो या इथे ना वरती गच्चीवर आलोय आम्ही, यांच्या वरती एकदम वरच्या फ्लोअरला. आणि इथून आपण तो व्ह्यू बघतोय. सगळे हे एलोरा केव्ज आहेत आणि एक वॉटरफॉल पण आहे. एलोरा केव्हच्या इथला जो फेमस वॉटरफॉल आहे तो पण दिसतो इथून. सो तेच पाणी जे आहे त्या वॉटरफॉलमधून तेच सगळं इथे हे जे पूल आहे या ह्याच्यामध्ये येतं. आणि हे कसं वॉटर स्ट्रीम आहे इकडे फ्लो होतं. सो या इतक्या जवळ आहे हे सगळं इकडे. मस्त वाटतं व्ह्यू, काय सुंदर दिसतो इकडून.